नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 गटाचे आरक्षण जाहीर. अनेक नेत्यांच्या राजकीय समीकरणात उलथापालथ. सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका जानेवारी 2026 पर्यंत घेण्याच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर जिल्ह्यातील एकूण 68 गटाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून या आरक्षण सोडतीनंतर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली आहे. काही नेत्यांचे राजकीय स्वप्न भंगले तर काहींसाठी ही सोडत नवीन राजकीय संधी होऊ आली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य बळीराम साठे यांचा नान्नज वडाळा गट ओबीसी साठी राखीव झाल्याने त्यांचे निवडणूक लढवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांच्या नरखेड गटात सर्वसाधारण आरक्षण राहिल्याने त्या ठिकाणी तीव्र चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जानेवारी 2026 पर्यंत घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गटाची आणि गणाची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. माढा तालुक्यातील कुर्डू गट सर्वसाधारणसाठी खुला राहिल्याने माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या कुटुंबातील कोण या गटातून निवडणूक लढवणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. तसेच शिवाजी सावंत यांचा पारंपरिक माळेगाव गट देखील सर्वसाधारण राहिला असून त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज सावंत या ठिकाणाहून निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या आरक्षण सोडतीनंतर अनेक गटांमध्ये स्थानिक राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलत आहेत. काही गटांमध्ये बड्या नेत्यांना आरक्षणाच्या कारणास्तव मागे हटावे लागले असून काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना उमेदवारीची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महिलांसाठी आणि ओबीसी प्रवर्गासाठी मोठ्या प्रमाणावर गट राखीव ठेवण्यात आले असून अनुसूचित जाती व जमातीसाठीही ठराविक गट राखीव ठेवण्यात आले आहेत. या आरक्षण सोडतीनंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सर्व पक्षांनी आपल्या रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकीत कोणत्या गटात कोण बाजी मारतो हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. तालुकानिहाय गट आरक्षण पुढील प्रमाणे: करमाळा तालुका पांडे सर्वसाधारण महिला, वीट सर्वसाधारण महिला, कोर्टी सर्वसाधारण महिला, चिकलठाण सर्वसाधारण, वांगी 1 सर्वसाधारण महिला, केम ओबीसी महिला, माढा तालुका बोसरे सर्वसाधारण महिला, माळेगाव सर्वसाधारण, उपळाई बुद्रुक ओबीसी महिला, कुर्डू सर्वसाधारण, टेंभुर्णी ओबीसी महिला, बेंबळे सर्वसाधारण महिला, मोडलीम सर्वसाधारण महिला, बार्शी तालुका उपळाई डोंगे ओबीसी, पांगरी सर्वसाधारण महिला, उपळे दोमाला ओबीसी महिला, पानगाव सर्वसाधारण, मालवंडी सर्वसाधारण महिला, शेळगाव आर सर्वसाधारण महिला, नान्नज ओबीसी, बेबीदारफळ सर्वसाधारण, कोंडी सर्वसाधारण, मोहोळ तालुका आष्टी सर्वसाधारण, नरखेड सर्वसाधारण, कामती बुद्रुक सर्वसाधारण महिला, पोखरापूर ओबीसी, पेनूर सर्वसाधारण, कुरुल सर्वसाधारण, पंढरपूर तालुका करकम सर्वसाधारण, बोसे सर्वसाधारण महिला, रोपळे अनुसूचित जाती महिला, गोपाळपूर सर्वसाधारण महिला, वाकरी सर्वसाधारण महिला, बाळवणी अनुसूचित जाती महिला, टाकळी अनुसूचित जाती, कासेगाव ओबीसी, दहिगाव अनुसूचित जाती, मांडवे सर्वसाधारण, फोंडशिरस सर्वसाधारण, संग्रामनगर ओबीसी महिला, माळीनगर अनुसूचित जाती, बोरगाव अनुसूचित जाती, वेळापूर अनुसूचित जाती महिला, निमगाव ओबीसी महिला, पिलीव सर्वसाधारण, सांगोला तालुका महूद बुद्रुक ओबीसी, एकतपूर ओबीसी महिला, जवळा सर्वसाधारण, कडलास सर्वसाधारण महिला, गिरडी ओबीसी महिला, मंगळवेढा तालुका संत दामाजीनगर ओबीसी, हुलजलती सर्वसाधारण महिला, लक्ष्मी दैवडी अनुसूचित जाती महिला, बोसे सर्वसाधारण, दक्षिण सोलापूर बोरामणी सर्वसाधारण, कुंभारी ओबीसी महिला, वळसंग ओबीसी, हंतूर सर्वसाधारण महिला, बुद्रुक सर्वसाधारण महिला, अक्कलकोट तालुका
भंडारा कवठे अनुसूचित जाती महिला, चपळगाव सर्वसाधारण महिला, वागंदरी ओबीसी, जीवूर अनुसूचित जाती, मंगळूर अनुसूचित जाती महिला, नागनसूर सर्वसाधारण, चलगर ओबीसी याप्रमाणे आरक्षण जाहीर झाल्यामुळे अनेक नवखे तरुण व सर्वसाधारण महिला या राजकीय पटलावर आपले भवितव्य उजळणार आहेत. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज.